आपल्या संबंध महाराष्ट्राचा लोकनेता अर्थातच माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करावं. ज्यांचे विचार असतात आम्हाला ऐकलंय कर्नाटकचे मंत्री नामदार शिवानंद पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सरकारी खासदार विशालदादा फारसे, श्री जयंतराव पाटील या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झालं ते माजी खासदार संजय काका पाटील, आमदार अरविंद लाड, आमदार रोहितदादा पाटील, आमचे जुने सहकारी विलासराव जगताप या ठिकाणी अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांची नावं मी आता घेत बसत नाही. मला असंच आहे की एकदा कधीतरी वसंतराव पाटील यांच्या आग्रहानं या भागात माझी एक भेट झाली होती आणि माझ्या या सगळ्या भेटीमध्ये दुष्काळी भाग आणि पाण्याचा प्रश्न या संबंधी आमच्या भेटीमध्ये अतिशय आग्रहानं कुणी भूमिका या ठिकाणी मांडली असेल तर वसंतराव काका यांची आठवण ही मला करावीच लागते. कर्नाटक राज्य शेजारचं राज्य आम्हा सगळ्यांचे साथी आहेत. अनेक लोक आम्हा लोकांची इच्छा होते. तर असंच आहे की माझ्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना 1958 आणि त्या कालखंडामध्ये रामकृष्ण हेगडे, देवराज अडसू हे आम्हा लोकांचे मैत्रीचे धागे होते. देवराज अडसू हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची समजूत होणारे एक आगळे वेगळे नेते होते. आणि रामकृष्ण हेगडे किती संकट आली त्याच्या संकटावर मात करत आपलं राज्य पुढे नेता येईल याचा अखंड प्रयत्न हा त्यांच्याकडून त्या कालखंडामध्ये होत असे. आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये दोन आमचे अतिशय ज्येष्ठ नेते की ज्यांनी कार्यकर्ते उभे केले, कार्यकर्त्यांना शक्ती दिली, राजकारणात संघर्ष असेल पण माणसं जोडणं, त्या माणसांना त्याच्या गुणाची ओळख करणं आणि गुण जाणून घेऊन त्याला प्रोत्साहित करणं हे काम आयुष्यभर महाराष्ट्राच्या काही नेत्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील किंवा राजाराम पाटील यांच्या नावाचा हा उल्लेख करायचा. सुरुवातीच्या काळामध्ये लाखोंनी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या समेत प्रचंड पदयात्रा काढली.
तरुणांना एकत्र केलं आणि लोकांचं दुखणं हे माझ्याकडे काम केलं. आणि तशाच कामामध्ये सरकारचा आधार घेऊन वसंतदादांनी काही संस्था उभ्या करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने केलं. आणि म्हणून हे दोन नेते, या दोन नेत्याच्या राजाराम बापू या व्यक्तिमत्वाचं आणि वसंतराव काका यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध हे मी स्वतः पाहिले. बापूंनी लोकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी संघर्ष केला, पण कार्यकर्त्यांना शक्ती देणं, प्रतिष्ठा वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम बापूंनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. आणि त्याच्यामध्ये जे कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची मालिका ही जी समाजात उभी केली त्याच्यामध्ये चांगली जिल्ह्यामध्ये वसंतराव काका यांची आठवण ही निश्चित करावी लागली. आणि म्हणून लोकांच्या सवलत त्यांच्या सुखदुःखाची काळजी घेणं हे काम या नेतृत्वाने अखंड केलं. मी कधी या भागात यायचो, पण आणखीन एक काम असतं. या देशाची द्राक्ष उत्पादक त्याची एक संघटना आम्ही लोकांनी बांधली आणि त्या संघटनेसाठी राज्याचे अनेक जिल्ह्यातून उत्तम शेतकरी येत असत आणि त्या उत्तम शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जत तालुका संखभाग याचा उल्लेख करावा लागेल. कारण इथं प्रतिकूल स्थिती असली तरी त्याच्या मात करून उत्तम प्रकारची फळबागाची शेती ही करण्याच्या मदतीचं काम या भागातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी केलं. आणि अशा कामाला वसंतराव काका यांचं प्रोत्साहन होतं. मला आनंद आहे की त्यांची पुढची पिढी सुभाषचंद्र आणि त्याचे सहकारी आज वडिलांचा हा किस्सा गिरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्याची सेवा केली त्याच पद्धतीनं या भागातल्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची जवळीक ठेवून त्यांना प्रोत्साहित करणं हे काम सुभाषचंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी करतात. तुमची माझी जबाबदारी आहे की आपण या नव्या पिढीला पूर्ण मदत करू, प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्या मार्फत वडिलांचं अपूर्ण राहिलेलं जे काही काम असेल त्याची पूर्तता आपण करून घेऊ. हीच खऱ्या अर्थानं वसंतरावांना श्रद्धांजली होईल की या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपल्या व्यग्र दिनक्रमातून आणि प्रकृती ठीक नसतानाही आपण आज इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक बहुआयामी व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व